लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। येवला तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्य तस्करी विरोधात मोठी कारवाई करत तब्बल 27 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून तस्करीसाठी वापरली जाणारी वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत। 18 मार्च रोजी रेंडाळे येथे सापळा रचून वैभव संतोष आहेर याला ताब्यात घेण्यात आलं। त्याच्याकडून रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या 480 बाटल्या आणि मारुती ब्रिझा कार असा सुमारे 8,30,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी न्यायालयाने आरोपीला 23 मार्चपर्यंत कोठडी सुनावली होती। दरम्यान तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार उत्पादन शुल्क विभागाने नाशिक पालघर सीमावर्ती वैतरणा प्रकल्प परिसरात छापा टाकला। जंगलातील एका महिंद्रा मॅक्स पिकअप वाहनात चोरकप्पा करून ठेवलेले 37 बॉक्स विदेशी मद्य जप्त करण्यात आले। यावेळी सदू सावजी पारधी आणि बाबू सोबन चोथा या दोघांना अटक करण्यात आली आहे। ही संपूर्ण कारवाई आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख आणि विभागीय उपायुक्त उषा वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रकाश घायवड, दुय्यम निरीक्षक प्रवीण मंडलिक आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे। या कारवाईमुळे अवैध मद्य तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झालाय। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।